चला पंच मॅच चालू करा. दोन आमचे ऑफिशियल अंपायर शुक्रवारपासून काय जबरदस्त कामगिरी. नेहमीच वसई तालुक्यामध्ये नाव आहे गंभीर सरांचं आणि ज्या प्रकारे डिसिजन देत आहेत मानावं लागणार. तर वडाला वधून विरार येथे प्रवास अजित निकम सरांचा वार्म वेलकम पुन्हा एकदा विरारमध्ये या मनेलपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये. ऑल सेट, पंच रेडी, बॅटर रेडी, बॉलर रेडी. पहिलं षटक मार्गस्थ प्रदोष बाईकर. लेट्स प्ले. पहिला बॉल येस लेग स्टंपच्या बाहेर आहे असं आमच्या पंचांनी सांगितलं. अजित निकम सर आमच्या दिशेने वळतायत तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले सिंगल साठी. पहिल्या एका चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर. खूप मोठी मॅच आहे, बिग मॅच आहे आणि कुठला संघ टॉप 3 मध्ये दाखल होणार आहे हे नरी कालवे सांगणार. प्रदोष बाईकर पुन्हा एकदा हलक्यात ऑन साइडला दिशा दिली गेले. करण बैराई वेगाने आला होता परंतु तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती त्यामुळे 1 धावफलकावर. पहिल्या 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावफलकावर. प्रदोष बाईकर पुन्हा एकदा. ऋतिक बागी बाबू समोर. ओहो क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहिला आणि अक्षरशः बीट केलंय. यष्ट्यांच्या मागे सुमित यांचं चांगली फिल्डिंग होती त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ. 3 धावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सी मार्ग पार. MPL चौकार. थँक्यू डीजे. दोन्ही उत्कृष्ट खेळाडू आहेत. एका बाजूला आहे बाबू तर समोर सूरज आणि दोघांच्या गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला चौकारासाठी. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट सिंगल साठी. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ. हलक्याताना दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगल रन. एक मिनिट थांबायचं. ओव्हर झाली. थांबायचं. 1 मिनिट थांबायचं. ओव्हर झाली. ओके सॉरी ओव्हर झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धावा धावफलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. अडकल का? थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज रोहितदादा देसाई. अजून एक अंडरआर्म क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये अजून एक मोठे नाव. अंडरआर्म क्रिकेटची कित्येक वर्ष झाली सेवा करत असताना आणि एक समाजसेवक म्हणून ऋषीदादा देसाईंकडे पाहिले जातो. तो आता मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. कौस्तुभ 1 मिनिट थांबवतोय. प्रेक्षक राजा वर्ग विनंती असेल ते लाईटची खांब आहेत त्यापासून आपण थोडंसं लांब राहा. प्रेक्षक समोरचा जो लाईटचा खांबा आहे त्याच्यापासून थोडंसं लांब राहायचंय आपण. पहिल्या षटकाचा खेळ 6 चेंडूंचा खेळ. 9 धावा धावफलकावर. आणि जर का डायरेक्ट चेंडू ह्या डेस्टिनेशन फूडला लागला तर एक कॉम्बो पॅकेज असेल पण परंतु वळतोय मॅचच्या दिशेनं. कौस्तुभ एकीकडे बाबू लहरामध्ये आहे तर दुसरीकडे जयेश बनसोडे. एक तरफ शेर आहे तर दुसरी तरफ 1.25 शेर आहे. आणि चेंडू कोणाच्या हातातून सुटतो यावेळेला. चेंडू सूरज एक खऱ्या अर्थानं सायबा संघाची मोठी भिंत म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याच्याकडून यावेळेला थोडासा फंबल होतोय. चेंडू हातातून निसटला जातोय. धावा संख्या धावफलकावर 1.1 चेंडूचा खेळ. 13 धावा धावफलकावर. चौकार आला होता. चुकी झाली होती सूरज प्रसाद कडून. मोठा फटका ऑन साइडला. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू अडवलाय. कारण त्या ठिकाणी होते चेंडूला अडवलं सिंगलसाठी. मॅच मध्ये मजा येणार. सुरुवात ज्या प्रकारे हवी होती जीवदानी माऊली पुलपाडाला त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत झाली गेली. 14 धावा धावफलकावरती आहेत. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न स्वतःच्या पॉलरमध्ये अडवलाय. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. नक्कीच ऋषीदादा देसाई यांच्याकडे देखील तितकाच मोठा अनुभव आहे.
आणि तो अनुभव यावेळेला नक्कीच ह्या मैदानात दाखवावा लागेल. टॉप 6 मधील हा दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. टॉप 3 मध्ये जात असताना टीम JKCC अर्नाळाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये 15 धावा आतापर्यंत धावफलकावर, 4 चेंडूंचा खेळ. ऋषीदादा देसाई पुन्हा एकदा समोर जातोय. जयू बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, ट्रॅपच्या साह्याने हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव. 16 धावा, 1.5 चेंडूचा खेळ. सिग्नल आलंय, 1 to go. मोठा फटका. ओहो, झेल सुटलाय, झेल सुटलाय, फेकी झाले त्या ठिकाणी. सिंगल साठी मॅचला मजा येणार. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावर. येणारे 12 चेंडूचा खेळ येणं शेष. काय अखेरकार घडणार आहे? 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. या ऐकूया तोपर्यंत डीसीला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू मुझम्बिल खान. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्गवर 3रं षटक मार्गस्थ. 17 धावा आतापर्यंत धावफलकावर. निर्णायक षटक असणार आहे. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं, फेकी वेगवान. ओहो, फेकी वेगवान होती, परंतु जर काही यष्ट्यांवर फेकी झाली असती, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही. इतक्या वेगाने फेकी करणने केली होती. पहिला चेंडू सिंगल साठी गेलाय. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुन्हा एकदा मुझम्बिल खान समोर, बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला. हो, व्हॉट अ फील्ड, मॅग्निफिसंट एफर्ट. करल बळराई, काय जबरदस्त एफर्ट. इतक्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत होता, परंतु ज्या प्रकारचा एफर्ट लावलंय, एफर्टलेस एफर्ट. 3 धावा वाचवल्यात. ऍक्शन रिप्ले महत्वाचा. वेट अँड वॉच जागा बनवली होती, परंतु जागेला करणने काय जबरदस्त उत्तर दिलं होतं. पुन्हा एकदा मुझम्बिल खान बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा. हो, ये क्या हो रहा है अभी. करण आहे तर समोर सूरज प्रसाद म्हणतो मी सुद्धा आहे. मी एक या अगोदर सोडला तर पुरता आता नाही सोडणार, आता मी पकडणार. आणि पुन्हा एकदा तेच घडलंय. चेंडू अडवलाय, सिंगल आले, परंतु 3 धावा पुन्हा एकदा वाचवल्यात. मॅच मध्ये मजा येणार. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. साहेबा संघ समोरून ब्रेक थ्रू शोधतोय, परंतु तितकंच क्षेत्ररक्षक लगातार 2 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन. ओहो, यावेळेला चुकी, यावेळेला झाली चुकी सूरज प्रसाद कडून. चेंडू गेलाय पुन्हा एकदा. MPL चौकार. थँक्यू. 24 धावा. पहा, आतापर्यंत या षटकामध्ये बरंच घडलंय. करण बैराईचं एफर्ट, सूरज प्रसादचं एफर्ट, त्यानंतर सूरज प्रसादचं खराब क्षेत्ररक्षण, बरंच काही घडलंय. अजून काही घडणार आहे. 24 धावा आतापर्यंत धावफलकात. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. मुझम्बिल खान पुन्हा एकदा जयेश बनसोडे समोर, ज्याने आतापर्यंत 13 धावांचं योगदान दिलंय. पावला ड्राईव्ह केले, पुन्हा एकदा फेकी नाही आहे. येतोय डॉट बॉल. रन, 24 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो, खेचून काढण्याचा प्रयत्न. येस, आमचे अजित निकम सर आमच्या दिशेने वळतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला. 25 रन, 25 धावा धावफलकावरती आहेत. 3रं षटक मार्गस्थ आहे. आणि पुन्हा एकदा मुझम्बिल खान सज्ज होतोय. मोठा फटका समोर. क्या बात आहे, अडवलाय. आलाय डॉट बॉल.
3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावर. काय अखेरकार घडणार आहे शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. द मॅजिकल फिंगर. सागर दिसले शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आहोत. 25 धावा धावफलकावर. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केला चेंडूला. काय खिरकार घडलाय. चेंडू गेला सीमारेखा पार. एमपीएल चौकार. थँक्यू. पहिल्या 2 षटकांमध्ये मैदानामध्ये उभे राहायचं कारण का असते हे दाखवून दिलंय. 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. नखिरकार पहिल्या चेंडूवर चौकार आला गेलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा. काय जबरदस्त बॅटिंग आहे. चेंडू गेला सीमारेखा पार. ब्रांडेड चौकार ऋतिक पागीच्या बॅट मधून. थँक्यू. 33 धावा धावफलकावर. ज्यावेळेला टॉस झाला होता ना त्यावेळेला दोन्ही कॅप्टनने सांगितलं होतं या मॅच मध्ये मजा येणार. आम्ही आमचं एफर्ट देण्याचं काम करू. परंतु आता ज्या प्रकारची मॅच चालू आहे ना खूप मजा आली. पुन्हा एकदा ओहो पुन्हा तेच घडलंय. खर तर कौस्तुभ बाबूच्या बॅटीला जणू काही तलवारीची धार आहे आणि तलवारीची धार कशी चमचमते तशी बाबूची तलवार मैदानी रणमैदानी तापलेली आहे. असा बाबू ऋतिक पागे आणि जयेश बनसोडे लगातार 3रा चौकार मारला तर मला वाटतं या मैदानावरती 4थी हॅट्रिक होईल. याचं झालेले आहे बाबू. चौथी हॅट्रिक झालेली आहे ती ऋतिक पागीच्या नावी. खर तर सामन्यामध्ये प्रेक्षक सुद्धा खूप उत्साहित आहेत. 37 आशू पाटील यांच्याकडून ऋतिक पागीला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. लगातार 3 चौकार लगावल्या गेल्यात. प्रेशर वाढलाय. दबाव वाढलाय. 37 धावा धावफलकावर. काय जबरदस्त बॅटिंग आहे. ऋतिक पागी पुन्हा एकदा सज्ज होतोय. सागर देसले मॅजिकल फिंगरवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन टॅपच्या साईने ड्राईव्ह केले चेंडूला सिंगल साठी. 38 धावा धावफलकावरती आहे. 3.4 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. मोठा फटका मारायचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही कारण बैरे वेगाने आलाय परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली. 39 रन लास्ट बॉल. यस सिग्नल आलंय. शेवटचा अंतिम चेंडू. बॅकफुटर जाण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावर 40 धावांचा पाठलाग. हलकेश दादा खरंच कौस्तुभ ह्या मैदानामध्ये पहिली सलामीची जोडी आहे की नॉट आउट मैदानावरतून आपल्या डगआउट मध्ये गेलेली आहे. तर खरंच जीवदान माऊली संघासाठी टाळ्या वाजवायच्या. सलामीवर जोडी नॉट आउट आणि 40 धावा ठोकलेल्या त्या साहेबा संघाविरुद्ध. खरंच आता या सामन्याला मजा येणार आहे कारण काय अजून सामना बाकी आहे. नाम तो सुनाई होगा साहेबा. कारण का ऋषीदादा देसाई आणि प्रदेश भाईकर आता मैदानात उतरणार आहेत आपली तलवार घेऊन. 40 धावांचा पाठलाग आहे. काय अखेरकार घडणार नाही. इनिंग ब्रेक होतोय आणि इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपण या ऐकूया या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. चर्चा झाली जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अर्धा गोर गरिबांचा वाली त्याच्या नावाची
गावाची चर्चा झाली वैभव दादा संखे आणि गिरीश दादा तसेच पप्पू दादा जळबावाडीतून खास आमच्या सामन्याला त्याने उपस्थिती दर्शवली आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत रंगमंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे सामन्याला सुरुवात करायची आहे जीवदानी माऊली संघ थँक्यू टू जे 40 धावांचा पाठलाग आहे हाय व्होल्टेज मॅच होणार हे मात्र नक्की आहे नक्कीच कौस्तुभ आपल्याला सामना बघण्यासाठी जी प्रेक्षकांची गर्दी आहे ना तीच बोलते की सामना कसा चाललेला आहे कारण एकही प्रेक्षक जागेतनं हलत नाही ही यांची जमेची बाजू आहे खरं तर या सामन्याची या धावांचा पाठलाग किंवा ही मॅच बनवायची असेल तर आठवा ते APL आठवा ते 2 संघ तेजस 11 आणि रेहान दुर्गेश 11 ना आठवा ते पहिल्या इनिंग मध्ये नितेश पाटीलला आणि सेकंड इनिंग मध्ये एक 15 टोटल देत असताना आठवा त्या जयेश घरतला तसा प्रकारे हा सामना रंगण्याची शक्यता असणार आहे कौस्तुभ खरं तर प्रयत्नार्थ परमेश्वर म्हटलं जातं आता ह्या दोघांनाही परमेश्वराच्या आशीर्वादाची साथ आहे पण परंतु काय म्हणतो आपण कष्ट केल्याशिवाय फळाची अपेक्षा करायची नाही दोघांनाही पराकष्ट करावी लागेल या मैदानातून कौस्तुभ नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल स्ट्राईक एंडला याचा कॅप्टन प्रदोष भाईकर नॉन स्ट्राईक एंडला ऋषीदादा देसाई तर पहिलं षटक मार्गस्थ नेहमीच आपल्याला दिसतोय ऋतिक पागी बाबू 40 धावांचा पाठलाग पंच रेडी बॅटर रेडी ऑल सेट लेट्स प्ले पहिला बॉल समोर ड्राईव्ह केले चेंडूला जयेश बनसुडे चेंडू खाली येतोय डॉट बॉल आणि जीवदानी माऊलीचा जय जयकार झालेला आहे तो डगआउट मधून मला वाटते प्रेक्षकांमधून जीवदानी माऊली की जय असा जय जयकार झालेला आहे नक्कीच ऋतिक पागी निर्धाव चेंडू टाकताना ऋतिक पागी बाबू पुन्हा एकदा सज्ज होतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गॅप मधून निघून गेलाय चेंडू गेला सीमार गप्पार MPL चौकार साहेबा संघाची है हवा थँक्यू टू जे सुरुवात झाली आतापर्यंत खेळ झालाय 4 धावा धावपलकावर चौकार आलाय नक्कीच म्हटलं होतं नाम तो सुनाई होगा साहेबा पुन्हा एकदा ऋतिक पागी बाबू सज्ज होतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न हो चेंडू गेलाय संतोष दादाच्या हातात आलाय डॉट बॉल निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय ऋतिक पागी बाबू 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 4 धावा धावपलकावर मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा तेच घडलाय परंतु जीवदानी माऊली संघाचा संतोष दादाचा जर उल्लेख केला ना ते एक क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्या नावाची ख्याती या वसई विरारमध्ये आहे कारण काय सगळ्यात सिनियर खेळाडू असेल तो संतोष दादा या संघामध्ये खेळतो त्याच्यानंतर त्यांचे कानवंत देणार त्यांचा जॉन्टी जो नेहमीच संघाला सपोर्टिंग करतो सहकार्य करतो कधी वेळ आली तर नव्या खेळाडूला तो स्थान देतो आणि स्वतः संघाच्या बाहेर बसतो परंतु आज तो 10 मध्ये जागा का आहे जॉन्टी म्हटलं तर तो क्षेत्ररक्षकामध्ये बाप आहे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 5 धावा धावपलकावर पहिलं षटक मार्गस्थ 40 धावांचा पाठलाग हाय व्होल्टेज मॅच आपल्या भेटीला आले मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू ओहो ये क्या हुआ मयूर करतोय चुकी चेंडू गेला सीवर गप्पार MPL चौकार जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा जाईल तिथल्या धन्यवाद डीजे धन्यवाद साहिबा संघाची हवा आग दोनों तरफ बराबर की लगी है मृत कौस्तुभ येस 1 to go असं आमचे सांगतायत अजित निकम सर 9 धावा धावपलकार लास्ट बॉल टू गो मोठा फटका ऑन साइडला ओहो ये क्या हो रहा है भाई पुन्हा चुकी झाले आणि चुकीचं रूपांतर चेंडू गेला सीमार गप्पार MPL चौकार
डीजे दादा आणि प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश साऱ्या मैदानी एक जल्लोष पाहून साऱ्यांना चढतो जोश दादा आणि प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश साऱ्या मैदानी 13 जोश पाहून साऱ्यांना चढतो जोश सलामी वीर जोडी ती भारी एक नंबर आहे चला जीवदानी माऊली संघ पटापट क्षेत्रक्षण आपण टाइमाचं भान ठेवायचं आहे 15 मिनिटांचा अवधी आहे आपल्याला जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची आहे हवा येत जाईल तिथल्या मैदानी थँक्यू डीजे. आमच्या मुख्य स्क्रीनवरती आता मगच समीकरण आलं होतं 18-27चं इक्वेशन राहिले गेले. या स्पर्धेमधील पहिला असा सामना आहे 30 चेंडूंचा खेळ झालाय अजूनही विकेट गेलेला नाहीये. नक्कीच सर्वात मोठी अचीवमेंट आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच कौस्तुभ आग दोनों तरफ की बराबर लगी आहे म्हणतायला काय हरकत नाही. अजूनही 18 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण आणि खर तर इक्वेशन पाहिलं ना तर 9-9-9-9-27 पाहूया मैदानी एक जोश भल्या भल्यांचे उडवेते होश ते म्हणजे प्रदोष बाईकार आणि ऋषीदादा. पाहूया सामना रंगलेला या MPLच्या मैदानातून. जयेश बनसोडे नवीन गोलंदाज दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये अखेरकार आपण बघितलं तर 13 धाबा धावपलकावरती होत्या. हो क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलेच बॅकफुटवर गेले होते परंतु चेंडू अशा प्रकारे होता ना की बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्याने डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच कौस्तुभ मी म्हंटल सकाळ 3 वाजताच की खेळपट्टी सुद्धा आपले रंग दाखवतोय रंग बदलू गिरगिट सारखी कधी उछाल घेते कधी नमी दाखवते. पाहूया पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो शेवटच्या आणि अंतिम क्षणाला सिंगल दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले. 14 धाबा धावपलकावर 1.2 चेंडूचा खेळ झालाय. मी उल्लेख गुरुदत्तचा संपूर्ण संघाचा सुद्धा करेल. ज्या प्रकारची विकेट आणि आउटफील्ड बनवले ना खरोखरच मानावं लागेल. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केले चेंडूला पैकी वेगवान सिंगल साठी 15 धाबा धावपलकावरती आहेत. 1.3 चेंडूचा खेळ झालाय. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये 40 धावांचा पाठलाग आहे. हो सुरेख सुरेख शेवटच्या आणि अंतिम क्षणाला पुन्हा तेच घडलंय. दिशा दिली गेले सिंगल साठी. काय जबरदस्त सामना आपल्या भेटीला आलाय. मनेलपाडा प्रीमियर लीग 2025 चा शेवटचा आणि अंतिम दिवस. तिसरा क्वार्टर फायनल सामना. पुन्हा एकदा जयेश समोर बॅकफुटला जाऊन चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. पहिला हादरा ऋषीदादा देसाईला मैदान सोडावं लागलंय. गॉन थँक्यू. पालघर जिल्हा दहीहंडीचे असोसिएशनचे सचिव संकेत दादा आगरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे या मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पहा ब्रेक थ्रू आलाय आणि ज्या ब्रेक थ्रूची गरज होती ना तो ब्रेक थ्रू आता संघासाठी आला गेलाय. जिकडे आतापर्यंत 16 धाबा धावपलकावरती आहेत. मुजम्बिल खान नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. 1.5 चेंडूचा खेळ हलक्या हातानं सन्मान दिला गेला शेवटच्या अंतिम चेंडाला सिंगल साठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धाबा धावपलकावर 40 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सायबा संघ जीवदानी माऊली फुलपाडा संघ समोर काय अखेरकार घडणार आहे. 2 खेळाडूंमधून चर्चा होते या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू थँक्यू. मयूर नवीन गोलंदाजी मार्कवर 12 ते 20 इक्वेशन.
जे समीकरण या मॅच मध्ये राहिलं गेलंय. खूप मोठी जबाबदारी आहे याचं कॅप्टन प्रदोष बैकरवर. पहिला बॉल ड्राईव्ह केले चेंडूला, पैकी वेगवान. ओहो, रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगले. अजित निकम सरांचं ऍक्शन पाहिलं ना, अचिंबित करणारं ऍक्शन होतं. खरंच मानावं लागेल, या प्रकारचे पंचगिरीमध्ये ऍक्शन करणं सोपं नाहीये, परंतु काय जबरदस्त आतापर्यंत कामगिरी केली. पहिल्या चेंडूवर सिंगल मयूर, पुन्हा एकदा ओ वीट केलं होतं प्रदोष बैकरला आणि काय जबरदस्त चेंडू होता. पाठीमागे थोडीशी चुकी झाली रीतीपागी बाबूकडून आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू बाईकच्या रूपाने धावसंख्या धावफलकावर येते. 2.2 चेंडूचा खेळ झाला, 19 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक मोठा हादरा, मोसंबी काल मैदान सोडावं लागलंय. गॉल. थँक्यू डिझे. अडचणी वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना काय आतापर्यंत जबरदस्त गोंधळाचे या षटकामध्ये करून दाखवले मयूरने. पूर्णपणे षटकामध्ये कमबॅक करून दाखवलंय. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली. सिंगलसाठी 20 धावा धावफलकावर. 8 चेंडू 20 चं इक्वेशन मॅच मध्ये राहिले गेले. पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला ड्राईव्ह केलं चेंडूला, चेंडू अडवलाय, फेकी होईपर्यंत सिंगल रन. प्रदोष बैकर एकाकी झुंज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये देतोय, परंतु समीकरण थोडं लांबचं झालंय आणि लांबचं होत असताना रिक्वायर्ड रन रेट आतापर्यंत बघितलं तर 16चा झाला गेलाय. हो, स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही. येतोय डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा धावफलकावर. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आता धावफलक जर बघितलं तर 6-19 या समीकरणाला आणून सोडलं. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. परफेक्ट बॅट मधून हा ब्रँडेड स्ट्रोक. तरकार विजयीच्या वाटचालीस 14ने माऊली पुलपाडा संघ टॉप 3 मध्ये जाणारा दुसरा संघ आणि थँक्यू चला दोन्ही थँक्यू थांबवतोय. कॅप्टन आल्यात, चला दोन्ही कॅप्टन या. जेसीसी कॅप्टन या.